विद्यार्थ्यांनो, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सच्या थर्ड व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स विथ क्रेमर्स रूल. आज आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायचे क्रेमर्स रूल मेथड वापरून. आपल्या टेक्स्टबुकमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3मध्ये थर्ड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रेमर्स रूल. तर क्रेमर्स रूल वापरून आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायचे आणि एक्झरसाइज 1.3 मधला थर्ड क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यात दोन इक्वेशन्स आपल्याला दिले आहेत. 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. आता बघा, हे दोन इक्वेशन्स जे आहेत हे आपल्याला क्रेमर्स रूलनी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे असतील तर आपल्याला इक्वेशन ax + by = c या फॉर्ममध्ये हवं असतं. म्हणजे व्हेरिएबल्स जर x आणि y असतील तर एक्सची टर्म, वायची टर्म आणि इक्वल टू कॉन्स्टंट. हे फर्स्ट इक्वेशन पहा, हे त्याच स्टेपचं आहे. एक्सची टर्म, वायची टर्म, इक्वल टू कॉन्स्टंट. त्याच्यामुळे मी याच्यात काही फेरफार करत नाही. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हटलेलं आहे. सेकंड इक्वेशन होतं 4x + 3y = 5. हे पण आपल्याला हव्या त्या फॉर्ममध्ये आहे. एक्सची टर्म आहे, वायची टर्म आहे आणि इक्वल टू कॉन्स्टंट आहे. आपल्याला कॉन्स्टंट इक्वल टूच्या RHSला पाहिजे राईट हँड साईडला. ही मी इक्वेशन नंबर 2 करतो. आता मला काढायचं आहे डिटर्मिनंट x. डिटर्मिनंट x जेव्हा तुम्हाला काढायचं असतो तेव्हा तुम्ही एक्सचे कोइफिशियंट्स घ्यायचे नसतात. तुम्हाला वायचे कोइफिशियंट्स घ्यायचे आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, डिटर्मिनंट x काढताना एक्सचे कोइफिशियंट्स घ्यायचे नाही, वायचे कोइफिशियंट्स आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट्स. आणि वायच्या कोइफिशियंटची जी जागा असते ती सेकंड कॉलममध्ये असते. नेहमी लक्षात ठेवा, वायच्या कोइफिशियंटची जागा सेकंड कॉलम. मग इथे फर्स्ट कॉलममध्ये मी डिटर्मिनंट x काढताना कॉन्स्टंट कोइफिशियंट्स घेतले 10, 5 आणि सेकंड कॉलममध्ये वायचे कोइफिशियंट्स -4 आणि 3. आता या डिटर्मिनंटची मी व्हॅल्यू काढतो आपल्या पद्धतीने. 10 × 3 - 5 × -4. 10 × 3 30, मायनस इंटू मायनस प्लस 5 × 4 20. म्हणजेच डिटर्मिनंट एक्सची व्हॅल्यू आली 30 + 20 म्हणजे 50. आता मी डिटर्मिनंट वायकडे येतो. डिटर्मिनंट वायची व्हॅल्यू काढताना आपल्याला वायचे कोइफिशियंट्स घ्यायचे नाही आहेत, एक्सचे घ्यायचे आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट घ्यायचे आहेत. तर एक्सच्या कोइफिशियंटची जागा ही फर्स्ट कॉलममध्ये असते. मग फर्स्ट कॉलममध्ये मी एक्सचे कोइफिशियंट्स घेतले 3, 4, 3, 4 आणि वाय आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट्स 10, 5 मी सेकंड कॉलममध्ये घेतले. हा डिटर्मिनंट वाय जो आहे याची व्हॅल्यू आली 3 × 5 - 4 × 10, 15 - 40 इक्वल टू, इथे पहा एक प्लस एक मायनस असेल, दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल. 40मधून 15 गेले 25, मोठ्याचं साईन मायनस. आता आपण काढू डिटर्मिनंट डी, ज्याला म्हणतात कॉन्स्टंट डिटर्मिनंट. कॉन्स्टंट डिटर्मिनंट काढताना आपल्याला कॉन्स्टंट कोइफिशियंट जे आहेत 10 आणि 5 हे सोडून द्यायचे आहेत, घ्यायचे आहेत एक्सचे कोइफिशियंट्स आणि वायचे कोइफिशियंट्स. तर एक्सचे कोइफिशियंट्स फर्स्ट कॉलममध्ये आणि वायचे कोइफिशियंट्स सेकंड कॉलममध्ये. तर डिटर्मिनंट डी काढताना मी एक्सचे कोइफिशियंट 3, 4 फर्स्ट कॉलममध्ये घेतले आणि वायचे कोइफिशियंट्स -4, 3 सेकंड कॉलममध्ये घेतले. डिटर्मिनंट डीची व्हॅल्यू येईल 3 × 3 - 4 × -4. 9 मायनस इंटू मायनस प्लस 4 × 4 16 इक्वल टू 25. तर डिटर्मिनंट डीची व्हॅल्यू आली आहे कॉन्स्टंट डिटर्मिनंटची 25. आता फोर्थ स्टेपमध्ये आपल्याला व्हेरिएबल एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. एक्सचा फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट एक्स बाय डी, म्हणजेच dx/d
आणि वायचा फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट वाय बाय डी. फॉर्म्युल्यामध्ये किमती प्लेस करू. 50, 25, 50/25 म्हणजे 2, एक्सची व्हॅल्यू 2 आली आणि वायची व्हॅल्यू आली -25/25 म्हणजे -1. फायनली आन्सर लिहायचं आपल्याला. हे जे 2 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायला दिले होते त्यांचं सोल्युशन आलं. देअरफॉर द सोल्युशन लिहिताना हा जो ब्रॅकेट आहे हा सिम्पल ब्रॅकेटच घ्यावा लागतो. इथे दुसरा कोणताही ब्रॅकेट घ्यायचा नाही, सिम्पल ब्रॅकेट घ्यायचा. पहिले एक्सची व्हॅल्यू टाकली 2, मग वायची व्हॅल्यू टाकली -1. तर हे झालं फर्स्ट प्रॉब्लेम. आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केले. 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. याचं सोल्युशन आलं 2 - 1. आता आपण एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन 3 जो आहे त्याच्या सेकंड एक्झाम्पलकडे जाऊ. इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट स्टेप घेतो. 4x + 3y - 4 = 0. आता या इक्वेशनमध्ये हे मला हवं तसं नाही आहे. मला एक्सची टर्म वायची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट हवं आहे. तर हा जो कॉन्स्टंट आहे -4 त्याला मी इकडे घेणार आहे. मग इक्वेशन होईल 4x + 3y = 4. -4चं इकडे 4 झालं. आता मी याला हवं तसं केलं फर्स्ट इक्वेशनला. सेकंड इक्वेशन जे दिलं होतं ते होतं 6x = 8 - 5y. इथे सुद्धा मला हे हवं तसं नाही आहे. मला एक्सची टर्म वायची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट हवं आहे. तर ही जी वायची टर्म आहे -5 आहे, मी ही इक्वल टू साईनच्या इकडे आणतो आहे. म्हणजे हे होईल 6x, हे -5y मी इकडे घेतलं, हे +5y होईल इक्वल टू 8. इक्वेशन झालं 6x + 5y = 8. एक्सची टर्म वायची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट. आता हे जे 2 इक्वेशन्स आहेत हे दोन्ही इक्वेशन्स मला जरा दुरुस्त करावं लागले आणि हे इक्वेशन्स मी आता जवळ लिहून घेतो. मी लिहितो आहे 10चा अर्थ होतो अशा प्रकारे. हे 2 इक्वेशन्स मी 4x + 3y = 4 इक्वेशन नंबर 1 आणि 6x + 5y = 8 इक्वेशन नंबर 2. हे 2 इक्वेशन्स मला आता सॉल्व करायचे आहेत. मी डिटर्मिनंट एक्स घेतो. पूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिटर्मिनंट एक्स घेताना एक्सचे कोइफिशियंट्स आपण घ्यायचे नाहीत. आपल्याला घ्यायचे आहे वायचे कोइफिशियंट्स आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट्स. तर वायच्या कोइफिशियंट्सची जागा सेकंड कॉलममध्ये असते. तर वायचे कोइफिशियंट्स 3 आणि 5 मी सेकंड कॉलममध्ये घेतले आणि मग कॉन्स्टंट कोइफिशियंट्स 4 आणि 8 फर्स्ट कॉलममध्ये येतील. डिटर्मिनंट एक्सची व्हॅल्यू काढू. 4 × 5 - 8 × 3 20 - 24 = -4. आता डिटर्मिनंट वायकडे येऊ, म्हणजे डीवायकडे येऊ. dy काढताना म्हणजे डिटर्मिनंट वाय काढताना लक्षात ठेवायचं आहे वायचे कोइफिशियंट्स घ्यायचे नाही आपल्याला, एक्सचे घ्यायचे आहेत आणि कॉन्स्टंट घ्यायचे आहेत. मग एक्सचे कोइफिशियंट जे आहेत त्यांची जागा फर्स्ट कॉलममध्ये असते. एक्सचे कोइफिशियंट्स आहेत 4 आणि 6, ते फर्स्ट कॉलममध्ये घेतले आणि सेकंड कॉलममध्ये कॉन्स्टंट कोइफिशियंट्स 4 आणि 8. मग डीवायची व्हॅल्यू काढतो. 4 × 8 - 6 × 4 32 - 24 म्हणजे 8. आता कॉन्स्टंट डिटर्मिनंट डी काढायचं आहे मला. कॉन्स्टंट डिटर्मिनंट काढताना मला कॉन्स्टंट कोइफिशियंट सोडून द्यायचे. मग कोणाचे घ्यायचे आहे एक्सचे कोइफिशियंट्स आणि वायचे कोइफिशियंट्स. तर एक्सचे कोइफिशियंट्स आहेत 4 आणि 6 फर्स्ट कॉलममध्ये आणि वायचे कोइफिशियंट्स आहेत 3 आणि 5 सेकंड कॉलममध्ये. मग डिटर्मिनंट डीची व्हॅल्यू काढतो. 4 × 5 - 6 × 3 20 - 18 = 2. लास्ट स्टेप एक्सची व्हॅल्यू dx/d आणि वायची व्हॅल्यू dy/d. dx आहे -4, d आहे 2, एक्सची व्हॅल्यू आली -2. dy आहे 8, d आहे 2, वायची व्हॅल्यू आली 4. देअरफॉर द सोल्युशन इक्वल टू सिम्पल ब्रॅकेटमध्ये एक्सची व्हॅल्यू कॉमा
वायची व्हॅल्यू. हे सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व केलं. आता या एक्झरसाइजमध्ये एक्झरसाइज 1.3मध्ये थर्ड क्वेश्चन जो आहे, या थर्ड क्वेश्चनमध्ये जे थर्ड एक्झाम्पल आहे, हे थर्ड एक्झाम्पलमध्ये पहिलं इक्वेशन जे आहे याच्यामध्ये एक्सची टर्म वायची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट, सेकंड इक्वेशन पण एक्सची टर्म वायची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट आहे. ह्या दोन्ही इक्वेशन्सना मध्ये कोणताही बदल आपल्याला करायचा नाही. ज्या पद्धतीने मी शिकवलं त्या पद्धतीने डी एक्स डी वाय आणि डी काढून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. प्रयत्न करा. फोर्थ एक्झाम्पलमध्ये पण एक्सची टर्म वायची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट, सेकंड इक्वेशन एक्सची टर्म वायची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट. पुन्हा हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला हवे तसे आहेत. मी तुम्हाला आत्ता शिकवल्याप्रमाणे डी एक्स काढायचा, डी वाय काढायचा, डी काढायचा आणि शेवटी फॉर्म्युल्याने एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या. हे एक्झाम्पलसुद्धा आपण सोडवू शकता. प्रयत्न करा. नंतर फिफ्थ एक्झाम्पल जे आहे याच्यामध्ये डिटर्मिनंट, याच्यामध्ये इक्वेशन्समध्ये व्हेरिएबल्स जे आहेत ते बदललेले आहेत. ते व्हेरिएबल्स एम आणि एन आहेत. त्याच्यामुळे हे एक्झाम्पल आपण माझ्यासोबत इथे करा. या एक्झाम्पलमध्ये पहिलं इक्वेशन आहे 4m + 6n इक्वल टू 54. एमची टर्म एनची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट हवं तसं इक्वेशन आहे. याला इक्वेशन नंबर 1 टाकतो. सेकंड इक्वेशन आहे 3m + 2n इक्वल टू 28. हे सुद्धा आपल्याला हवं तसं इक्वेशन आहे. त्याच्यामुळे एमची टर्म एनची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट याला 2 नंबर दिला. आता इथे व्हेरिएबल एम आणि एन आहेत. त्याच्यामुळे डिटर्मिनंट एक्स नाही म्हणणार मी, डिटर्मिनंट एम म्हणेल. म्हणजे डी एम मला काढायचं आहे. तर डी एम काढताना आपल्याला एमचे कोएफिशियंट्स घ्यायचे नाहीत, आपल्याला घ्यायचे आहेत एनचे कोएफिशियंट्स आणि कॉन्स्टंट कोएफिशियंट्स. तर एनच्या कोएफिशियंटची जागा सेकंड कॉलममध्ये असेल, तो सेकंड व्हेरिएबल आहे. आणि कॉन्स्टंट कोएफिशियंट्स फर्स्ट कॉलममध्ये येतील. डी एमचे व्हॅल्यू येईल 54 × 2 मायनस 28 × 6. तर 54 × 2 108 मायनस 28 × 6 168 इक्वल टू, एक प्लस असेल एक मायनस असेल तर दोघांचा डिफरन्स घ्यावा लागतो. 168मधून 108 गेले 60 राहतील आणि मोठ्याचं साईन येईल मायनस. आता मी काढायचं आहे डिटर्मिनंट वाय. डिटर्मिनंट वाय काढताना सॉरी इथे व्हेरिएबल्स एम आणि एन आहेत. त्याच्यामुळे डिटर्मिनंट वाय नाही काढायचं आहे आपल्याला डिटर्मिनंट एन काढायचं आहे. डिटर्मिनंट एन काढताना आपण एनचे कोएफिशियंट्स घ्यायचे नाही आहेत, आपल्याला घ्यायचे आहेत एमचे कोएफिशियंट्स आणि कॉन्स्टंट कोएफिशियंट्स. तर एम हा फर्स्ट व्हेरिएबल आहे, तर याचे कोएफिशियंट्स आपल्याला एमचे फर्स्ट कॉलममध्ये घ्यायला लागतील आणि कॉन्स्टंट कोएफिशियंट्स जे आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील सेकंड कॉलममध्ये. आता 4 × 28 प्लस 54 × 3. तर 4 × 28 म्हणजे 112 प्लस, सॉरी अगेन ते प्लस नको, ते मायनस हवं आहे. मी इथे घेणार आपण मायनस आणि 54 × 3 162. मग इक्वल टू, एक प्लस आहे एक मायनस आहे, मग आपल्याला या दोघांचा घ्यावा लागेल डिफरन्स. 162 मधून 112 गेले म्हणजे 50 राहतील आणि मोठ्याचं साईन येईल मायनस. मग आपण येऊ आता डिटर्मिनंट
डीकडे, म्हणजे कॉन्स्टंट डिटर्मिनंट. कॉन्स्टंट डिटर्मिनंट घेताना एमचे कोएफिशियंट्स आणि एनचे कोएफिशियंट्स घ्यावे लागतील. कॉन्स्टंट कोएफिशियंट्सनं आपल्याला सोडावं लागेल. एमचे कोएफिशियंट्स आहेत 4 आणि 3, एनचे कोएफिशियंट्स आहेत 6 आणि 2. इक्वल टू 4 इंटू 2 मायनस 6 इंटू 3, 4 इंटू 2 means 8 minus 6 into 3 means 18. एक प्लस एक मायनस दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल. 18मधून 8 गेले 10, मोठ्याचं साईन देऊ आपण मायनस. आता आपल्याला फोर्थ स्टेप घ्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल्स आहेत एम आणि एन. पहिल्यांदा एमची व्हॅल्यू आपण काढू. फॉर्म्युला असेल डी एम बाय डी अँड एनची व्हॅल्यू असेल, व्हेरिएबल्स एम आणि एन आहेत त्याच्यामुळे आपल्याला एम एनची व्हॅल्यूज भेटतील. एनची व्हॅल्यू असेल डिटर्मिनंट एन म्हणजे डी एन बाय डी. डी एमची व्हॅल्यू आहे -60, डीची व्हॅल्यू आहे -10. मायनस मायनस कॅन्सल, 10नी 60ला भाग जाईल 6चा. डी एनची व्हॅल्यू आहे -50, डीची व्हॅल्यू आहे -10. मायनस मायनस कॅन्सल, 10नी 50ला भाग जाईल 5चा आणि उत्तर येईल. देअरफॉर द सोल्युशन इक्वल टू 6-5. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा एक्झरसाइज, हा क्वेश्चन कंटिन्यू करू. तुम्ही सेकंड, थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल सॉल्व करून बघा. शक्य असेल तर 6 एक्झाम्पलसुद्धा सॉल्व करून बघा. जर तुम्हाला येत असतील तर ठीक, नाही तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे एक्झाम्पल्स घेईल तेव्हा आपण ते क्लिअर करू शकता.